बघता बघता 2025 हे वर्ष सरलं देखील आणि 2026 सुरू देखील झालं. पण आपल्या कामांना काही आराम नसतो. आपले कामंही चालूच असतात आणि आज वेळ होता तर म्हटलं चला शॉपिंगला जाऊ. 2026 मधली ही आपली पहिलीच खरेदी असणार आहे आणि आज शॉपिंगला जाते. कधी कधी ना मी जेव्हा जाते ना तेव्हा मला स्वतःला भीती वाटत असते की अरे मी आज कितीची शॉपिंग करून येणार. स्वतःसाठी काही टार्गेट्स दिलेले असतात किंवा एक स्वतःचं खर्चाचं एक आखलेली असते एक रेष की एवढंच खरेदी मी करणार आहे. पण तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळा माझ्या बाबतीत तसं होत नाही आणि मी बऱ्याचशा एक्स्ट्राच्या गोष्टी पण घेऊन येते. आज काय घेऊन आली आहे तुमच्याबरोबर शेअर करते. नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज थोडासा वेळ होता म्हणून थोडंसं काही सामान घ्यायचं होतं ते घ्यायला गेली. पण नेहमी माझ्याबाबत असं होतं की मी घ्यायला एक गोष्टी जाते आणि 4 गोष्टी घेऊन येते. म्हणजे 4 वस्तू घेऊन येते मी नेहमी आणि आज पण तसंच झालं. आणि त्यातल्या 2 गोष्टी मला ज्या हव्या होत्या ना तशा मिळाल्या. एक वस्तू जी होती ती मी बरेच दिवस म्हणजे घेण्याची इच्छा माझी आहे, पण ती स्टेनलेस स्टीलमध्ये मी बघते एवढी दिवस किंवा एवढं वर्ष म्हणाल म्हणजे एक जवळपास वर्ष दीड वर्ष झाले ती गोष्ट मला घ्यायची. पण त्याची कॉस्ट ना 600-700 रुपये स्टेनलेस स्टीलमध्ये चांगल्या क्वालिटीची आहे. तर मी थोडंसं अवॉइड करत होती घ्यायला. म्हटलं माझं काम होतंय तर कशाला. पण आज ती गोष्ट प्लास्टिकमध्ये मला मिळाली तर मी म्हटलं की ठीक आहे चला वापरून बघू. थोडे दिवस का होईना आपण वापरून बघू. आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं BPA फ्री वगैरे आणि आपल्याला काय त्याच्यात शिजवायचं वगैरे नव्हतं. गरम पदार्थ पण काही ठेवायचे नाही, फक्त थोडंसं ठेवायचं आहे म्हणजे थोड्या वेळाचं काम असणार. तर ती गोष्ट पण तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आज थोडंफार बऱ्यापैकी सामान घेऊन आली म्हणजे रोजचंच सामान आहे, काही वेगळं असं नाही. ती गोष्ट पण दाखवते. थोडेसे कुरमुरे घेऊन आली आणि यावेळेस ना सचिन बोलला की त्याला भडंग खायचे, तर थोडंसं मोठं पॅकेट मी घेऊन आली आहे. माझ्याकडे जे रागीचे आहेत ते पण आता होतील, त्याचे थोडेसे मिनी बार वगैरे करायचे. थोडंसं टेट्रा पॅक घेऊन आली. हे छोटं आणलंय मी, हे मला ऑफिसमध्ये घेऊन जायचं म्हणजे तिथे मला बरं पडतं. आणि रोजमेरी आणली आहे. थोडंसं थंडी आहे चालू आणि ना मला थोडंसं हेअरफॉल थोडंसं जास्तच असं जाणवतोय. तर बरेच दिवस झाले मी हेअर ऑइल करून म्हणजे लावलेलं नाहीये. म्हणजे मी बऱ्याच वेळा काय करते जेव्हा पाहिजे असेल थोडंसं कोमट करते तेल आणि मग तेच लावते. पण बऱ्याच वेळा जसं मी मागे तुम्हाला खूप आधी पण दाखवलेलं 2-3 वेळा शेअर केलाय मी व्हिडिओ हेअर ऑइलचा. तर म्हटलं चला आज ते हेअर ऑइल बनवते. त्याच्यासाठी रोजमेरी पण मी जेव्हा आणते तेव्हा अशीच आणते, ड्राय आणत नाही मी. ड्रायपेक्षा मला अशी ही जी फ्रेश असते ना तीच आवडते तेलामध्ये घालायला. आज ना ॲव्होकाडो पण घेऊन आली. हे ऑफरमध्ये होते ॲक्च्युली, थोडेसे जास्त म्हणजे ते पिकले आहेत म्हणून ते थोडेसे स्वस्त होते. मग 50 रुपीजला मला मिळाले 2. तर म्हटलं की आता संध्याकाळच्या स्नॅक्सना पण होतील आणि उद्या सकाळी वगैरे पण होईल म्हणून हे 2 घेतले. खूप जास्त वस्तू अशा नाही म्हणता येणार घेतल्या आणि काही ऑफरमध्ये होत्या. मम्माचा एक शॅम्पू घेतला, तो पण ऑफरमध्ये होता. आणि गार्लिक ब्रेड घेतलाय आणि आता आपल्याला टोस्ट करावं लागणार आहे, सँडविच करायला लागणार आहे म्हणून मग मी व्हीट ब्रेड घेतलेला आहे. ॲक्च्युली व्हीट ब्रेडची रेसिपी मी एकदा नक्की शेअर करेन. आणि अगदी छोटा घेतलाय बघा व्हीट ब्रेडमध्ये. तर आता आपल्या मेन प्रोडक्टवर येऊ. तर छोटं मोठं सामान घेतलंय मी, जसं लोणचं, कसुरी मेथी वगैरे असं पापड वगैरे घेतलेलं आहे. एक चीजचं स्लाइस पण घेतलेलं आहे, पॅकेट आहे. हे मिल्क मिस्टचं आहे. मिल्क मिस्टचं ना सध्या आय थिंक डीमार्टमध्ये ना तूप खूप आलेलं म्हणजे 99ला 100 ग्रामचं होतं. तर ते पण मी वापरून बघितलं, तर एवढं मला काही आवडलं नाही. पण आता चीजचं 10चं पॅकेट 69ला आलंय. तर मग मी ते म्हटलं चला 69ला आहे 10चं, तर म्हटलं ट्राय करू. आणि हे बघा, हे मी पॅन घेतलेला आहे. तुम्ही याला सॉस पॅन देखील म्हणू शकता, पण हे स्पेसिफिकली चहा किंवा कॉफीसाठी यूज करायचं आहे. आणि हे ट्रायप्लायमध्ये आहे. आणि जसं मी याच्या आधी एक छोटं पॅन घेतलेलं ट्रायप्लायचं, तर तसंच हे आहे. याचा बेस पण अगदी जाड आहे, मस्त असं आहे. आणि ज्याच्या शोधात मी होती माझ्या बजेटमध्ये आणि छान असं ना, आणि याचा हँडल वगैरे पण अगदी मजबूत आहे. हे अजून ओपन केलेलं नाहीये. पूर्ण डिटेल व्हिडिओ एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करेन की हे कसं आहे आणि जेव्हा वापरेन तेव्हा तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर ही एक गोष्ट आहे. आणि अजून दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी हा सगळा पसारा मला खाली उतरून ठेवावा लागेल आणि मग तुम्हाला दाखवायचा. चला आता हे पहिलं सगळं खाली ठेवते. तर दुसरी जी वस्तू आहे, तर हा एक ना प्लास्टिकचा मी असा ट्रे घेतलेला आहे. आणि हा तुम्ही बघू शकता मला 79 रुपीजमध्ये मिळालेला आहे. आणि याच्यावर त्यांनी लिहिलंय फूड ग्रेड आहे, BPA फ्री वगैरे आहे, असं बरंच काही काही लिहिलेलं आहे. तर याच्यावरचं ना मेन स्टिकर आहे ते पहिलं काढून घेते. याच्यावर कॉस्ट त्यांनी ना 149 रुपीज लिहिली आहे.
पण हे आता 79 रुपीजला मला मिळालेलं आहे. हे काढून घेते कारण राहून गेलं ना की नंतर मग ते चिकट होऊन जाईल आणि पाण्यामध्ये भिजलं ना की मग ते अगदीच चिकट होऊन जात आहे. पण हे आता निघत पण नाही आहे, जेवढं निघतं आहे तेवढं मी काढून घेते पटकन. आणि आता याचं यूज कसं आहे तर ते दाखवते बघा. तर हे यूज मला ना इथे सिंकमध्ये करायचं आहे. तर हे असं ॲडजस्टेबल आहे बघा. असे जे बऱ्याच वेळा आपण व्हिडिओमध्ये बघत असू की असे जे ट्रे मिळतात जे स्टीलचे असतात ते थोडेसे ब्रॉड असतात, पण तर हा मला प्लॅस्टिकमध्ये मिळाला. तर याच्यावरती आपण बऱ्याचशा व्हेजिटेबल्स वगैरे ठेवून डायरेक्ट वॉश वगैरे करू शकतो. तर ही गोष्ट मला छान मिळाली. आणि मला पहिलं असं वाटलं जेव्हा मी घेऊन आली तेव्हा की अरे हे छोटं पडतंय की काय, की माझं सिंकचं भांडं मोठं आहे, पण नाहीये, हे इथे व्यवस्थित राहतंय. आणि आपण याच्यावरती काही आपल्याला भाज्या किंवा फळं जी मला थोडक्यात वॉश वगैरे करायची असतात ती वॉश वगैरे करून याच्यामध्ये ठेवू शकतो आणि त्यातलं पाणी पण निथळून पण जाईल आणि नंतर मग ड्राय करताना इझी होईल. तर हा एक गोष्ट घेतलेली आहे. तर नवीन वर्षाच्या शॉपिंगला सुरुवात झालेली आहे सुरुवातीला. आणि असंच होतं माझ्या बाबतीत की जेव्हा कधी असं जाते ना, एक गोष्ट घ्यायची असते पण 4 वस्तू घेऊन येते. मी छोटंसं काहीतरी घ्यायला गेलेली डोक्यात ठेवून विचार करून आणि काही या सगळ्या गोष्टी घेऊन आली. तर चला आता पहिलं सर्वात आधी आपण हेअर ऑइल बनवून घेऊ. या गोष्टी तर होतच राहतील. सँडविच पण मला बनवायचं आहे पण आता नाही, नंतर बनवते. पहिलं ऑइल बनवून घेते कारण ऑइलला काही जास्त वेळ लागणार नाही, पटकन होईल ऑइल. तर आता आपण तेल बनवायला घेऊ. तेल बनवण्यासाठी ज्या काही आपल्याला पदार्थ लागणार आहेत ते सगळे मी एकत्र करून घेते बघा. थोडेसे कढीपत्ता घेतलेले आहेत आणि छोटे असतील तर तुम्ही 2 काड्या घ्या, मोठा असतील तर एकच काडी घ्या. आता याच्यामध्ये 1 टीस्पून मी मेथी घेतलेली आहे. छोटा टीस्पून म्हणजे टीस्पूनचं जे मेजरमेंट असतं त्या ह्याने, आता मला मेजरमेंट्स माहिती आहेत की किती अंदाजाने असतं तर मी माझ्या अंदाजाने घेते आहे. कलोंजी घेतलेली आहे. कलोंजी या कांद्याच्याच बिया असतात तर तुम्ही त्या अगदी थोड्याशा घ्या, खूप जास्त घेऊ नका. काही जण बऱ्याच वेळा कांद्याच्या साली वगैरे असतात ना त्या पण वापरतात, पण मी कांद्याची साल वापरत नाही. आणि ही जी रोजमेरी आहे ना ही भरपूर आहे. आता ही थोडीशी मी वापरणार आहे आणि ही मला बऱ्याच वेळा होईल. ही एका वेळेससाठी नाही आहे किंवा 2 वेळेससाठी नाही, 5-6 वेळेस तर मला ही आरामात होईल. जी काही उरेल ती मी तशीच ड्राय जर करायला म्हणजे जास्त दिवस जर झाले ना तर मी तशीच ठेवेन, कारण एवढं तेल आहे ना आपण एका वेळेस वापरत नाही. आणि मी काय करते ना की भरपूर असं तेल एकत्र देखील बनवत नाही, म्हणजे पाव लिटरचं किंवा अर्धा लिटरचं वगैरे असं एवढं तेल नाही बनवत. 50 ml 100 ml जास्तीत जास्त 200 ml त्याच्यावरती मी तेल बनवत नाही. पण मी शक्यतो मला जेव्हा लागतं ना तेव्हा मी 50 ml किंवा 100 ml एवढंच तेल बनवते, कारण जे तेवढं आपण फ्रेश बनवून तेल वापरू ना तेवढं चांगलं. तर मला जेवढी पाहिजे होती तेवढी मी रोजमेरी घेतली आणि मोजून 2च लवंगा टाकायच्यात. ही जी लवंग टाकायची जी ट्रिक आहे ना ही मला तेजलने शेअर केलेली माझ्याबरोबर. तर तेव्हापासून मी या तेलामध्ये जेव्हा जेव्हा बनवते ना तेव्हा लवंग ॲड करते. काही जण जास्वंदाची पानं असतील तर ती देखील ॲड करतात, काही जण जास्वंदाची फुलं पण ॲड करतात. आता आपण काय करणार आहोत, माझ्याकडे एक पॅन आहे त्याच्यामध्ये ही 50 ml ची खोबरेल तेलाची बॉटल आहे. तुम्ही याच्यामध्ये एरंडेल तेल पण ॲड करू शकता, ते पण खूप चांगलं असतं, पण माझ्याकडे नाही आहे आणि मी बऱ्याच वेळा फक्त खोबरेल तेलामध्येच हे बनवते. तर मी ते खोबरेल तेल पूर्णपणे याच्यामध्ये ओतून घेतलं आहे पॅनमध्ये. आणि आता आपण जे काही सगळं घेतलेलं मेथीचे दाणे, कलोंजी, लवंग, रोजमेरी हे सगळं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत. कढीपत्त्याचं प्रमाण किंवा जास्वंद वगैरे तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तर कमी जास्त प्रमाणात करू शकता, काहीही हरकत नाही आहे. थोडंफार प्रमाण इकडे तिकडे झालं तर काही फरक पडत नाही. फक्त कलोंजी तुम्ही मोजक्याच प्रमाणात घ्या, खूप जास्त घ्यायची नाही आहे कलोंजी. तर आता आपण हे सगळं एकत्र याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ना थोडंसं कोमट होईपर्यंत ना मी ह्याला बॉईल करून घेणार. म्हणजे कढीपत्ता आहे ना तो छान कुरकुरीत झाला पाहिजे एवढं आपण याला ना तेलाला गरम करून घ्यायचं आणि मग आपण ना हे थंड व्हायला द्यायचं. आणि मी जवळपास ना 2 दिवस हे असंच ठेवते. जर तुमच्याकडे 2 दिवस तुमच्याला वाट बघायची नसेल तर कमीत कमी ना 1 दिवस तरी तुम्ही ठेवा. म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही बनवा किंवा आज सकाळी बनवा आणि दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत ते तसंच ठेवा. ते छान मुरलं देखील जातं तेल आणि मग तुम्ही ते वापरू शकता. आपलं तेल गरम होतं तोपर्यंत कांदे बटाटे आपण ठेवून घेऊ, कारण माझ्याकडे बटाटे पूर्ण संपलेले. कांदे थोडेफार होते पण मी आज काही कांदे घेतले नाही आहेत, कारण आता ना मार्केटमध्ये मला बऱ्याच ठिकाणी ना ओले कांदे दिसतात, म्हणून मग मी कांदे घेणं टाळलं. आणि ना माझ्याकडे या अशा 2 बास्केट आहेत, त्या थोड्याशा ना होल आहेत आणि या तुम्हाला माहिती आहे मी आयकियामधनं घेतलेलं. जेव्हा मी त्या घरी घेऊन आलेली ना तेव्हा मला असं वाटलेलं की याच्यामध्ये माझा काय वापर होईल, पण शेवटी कांद्या बटाट्यांसाठी ना याचा खूप चांगला वापर होतो आहे.
बटाटे पूर्णपणे संपलेले आणि मी एका वेळेस ना फक्त अर्धा किलोच बटाटे आणते, कारण बटाटे खूप जास्त वापरले जात नाही. कधी जरी काही मील प्लॅनिंगचे का जर काही बनवलं वगैरे ना तरच बटाटे वापरले जातात, नाही तर काही बटाटे वगैरे वापरले जात नाही. तर याच्यावरतीच मी बटाटे खाली ठेवते आणि त्याच्यावरती नेहमी कांदे ठेवायचे. याच्या आधी जेव्हा मी टोपल्यामध्ये ठेवायचे तेव्हा मी ते मिक्स करूनच ठेवायचे. तेव्हा मला बऱ्याच वेळा कमेंट आलेली, कांदे आणि बटाटे ताई वेगवेगळे ठेव. तर तेव्हापासून मी ती सवय केली की वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या कंटेनरमध्ये ते ठेवायचे. तर आता आपलं हे तेल ना छान बघा थंड करायला आपण ठेवून द्यायचं. आणि आता हे मी 2 दिवस ठेवणार आहे, मी लगेच उद्या वापरणार नाही आहे. जेवढं ते मुरेल ना तेवढा त्याचा सगळा अर्क त्या तेलामध्ये उतरला जाईल. आणि जेव्हा आपण ते लावू ना केसाला तेव्हा ते थोडंसं कोमट करून लावायचं, म्हणजे मी तरी कोमट करून लावते. लावायच्या आधी थोडंसं त्याच्यामध्ये एक विटॅमिन ईच्या कॅप्सूल जर तुम्ही वापरत असाल तर त्या देखील एक टाकली ना तरी ते देखील खूप छान रिझल्ट येते. तर जेव्हा मी वापरेन ना तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आज पालक पण खूप छान मिळालेला आणि एक नाही मी चांगल्या 2 जोड्या घेऊन आलेली पालकाच्या. आणि याच्यातलं ना एकही पान कुठेही खराब नव्हतं आणि म्हणूनच मी घेतलेलं. ॲक्च्युली मार्केटमध्ये थोडासा उशीर झाल्यावर ना मला असं वाटतं की भाजी चांगली मिळेल न मिळेल असा प्रश्न असतो नेहमी. पण कधी कधी ना भाज्या उशिरा खूप चांगल्या मिळून जातात. सकाळी सकाळी ना एवढ्या कधी कधी छान मिळत नाही, पण कधी कधी संध्याकाळी देखील खूप छान भाज्या मिळून जातात. आता मी जेव्हा क्लीन करते ना, आता हा ऑलरेडी क्लीन केलेला पालक आहे बघा, खूप जास्त याच्यामध्ये वेळ जाणार नाही आहे. तर क्लीन केलेलाच होता म्हणून मी तो घेतला. तर मी काय करते ना, पालकाच्या ज्या सगळ्या दांड्या आहेत ना त्या सगळ्या एकत्र लावून घेते. म्हणजे जरी पानं छोटी मोठी वगैरे साईजने असतील, काड्या ज्या असतील मोठ्या छोट्या जरी असतील ना तरी एकच साईजने सगळ्या एकत्र करून घेते. आणि पुढचं जे थोडंसं टोक असतं ना ते मात्र मी सीझरने कापून घेते. जेव्हा विळी असते जवळ तेव्हा विळीवर कापून घेते किंवा मग सुरी असते तर सुरीने कापते. तर आता माझ्याकडे सीझर बाजूला होती, कैची होती, तर त्याच्यानेच मी जे पुढचं टोक असतं ना ते थोडं थोडं कापून घेते, म्हणजेच खूप आपल्याला जास्त क्लीन करायची गरज येत नाही. आता या पालकाच्या 2 प्रकारे म्हणजे आपण वापर करू शकतो. डायरेक्ट पण तुम्ही भाजी वगैरे करू शकता. पालकाची मिक्स डाळ आहे ना आणि ती पण याच्यामध्ये सगळ्या डाळ जर असतील तर ती भाजी खूप चांगली होते टेस्टला. पालक डाळ मी याच्या आधी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, कारण किंवा खिचडी पण ना पालकाची खूप सुंदर लागते आणि ती पण मी तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर ऑलरेडी केली. जर तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मग या येणाऱ्या 1-2 ब्लॉगमध्ये मी ती रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. कढीपत्ता घेऊन आलेली, तर कढीपत्ता ठेवून घेतले. आणि आज लिंब परत आता मला ना आज 10लाच 2 मिळाली. मला माहिती नाही ॲक्च्युली गेल्या वेळेस मी घेऊन आलेली, कारण मी लिंब एकदाच आणते 6-7 लिंब आणि मग ती महिनाभर पण जातात मला. आणि व्यवस्थित जर तुम्ही ती कागदामध्ये टिश्यू पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करून जर ठेवली एअरटाईट बरणीमध्ये वगैरे तर ती छान राहतात. जेवढी तुम्ही त्याला व्यवस्थित गुंडाळून वगैरे ठेवाल ना तेवढी ती छान राहतात. किंवा मग तुम्ही साधं त्याला तेल जरी लावून ठेवलं ना तरी लिंबांना महिनाभर काहीही होत नाहीत, अगदी खराब वगैरे अजिबात होत नाहीत, ते सुकत पण नाहीत. तर आता पापड घेऊन आलेले ना, तर पापड मी थोडेसे काढून ठेवते बघा. हे जे तळण्याचे जे असतात ना त्याच डब्यामध्ये मी थोडेसे काढून ठेवते, कारण बाकीचं माझं सगळं सामान आहे ना हे मोठ्या एकाच डब्यात ठेवलेलं असतं, जे मी तुम्हाला आधी पण शेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे थोडेफार काढून घेते आणि बाकीचे परत मी पॅक करून तसंच ठेवून देणार आहे. आज बऱ्याच वेळानं मी पीनट बटर म्हणजे घरी बनवण्याचा विचार करत होती, कारण ना सचिनला पीनट बटर म्हणजे तो सांगतोय बरेच दिवस झाले की पीनट बटर आपण बाहेरून विकत घेऊया का. शेवटी फायनली आज मी ते ऑनलाईनच ऑर्डर केलं, कारण मला काहीतरी गोष्टी ऑनलाईन मागवायच्या होत्या. मग त्याच्यामध्ये थोडंसं कशी मिनिमम ऑर्डर असते काही ना काहीतरी, तर मग त्याच्यासाठी मी पीनट बटर मागवून घेतलं आणि ते चॉकलेट फ्लेवरमध्ये मागवलं. त्याची टेस्ट कशी असेल मला माहिती नाही, पण मी ते मागवलं आहे. जर चांगलं असेल तर नक्की तुमच्याबरोबर रिव्ह्यू शेअर करेन. आणि हे जे आणलेले आपण सँडविचसाठी तर त्याच्या पॅकेटवरतीच दिलं आहे बघा हे कसे ओळखायचे. पूर्णपणे ग्रीन असतात, म्हणजे अगदी पोपटी कलर असतो तेव्हा ते कच्चे असतात. त्याच्यानंतर थोडासा डार्क कलर येतो तेव्हा ते कसे असतात. त्याच्यानंतर अजून थोडासा काळपट होतो तेव्हा ते कसे असतात. आणि पूर्ण जसे मी आज आणलेले आहेत ते ओव्हरली पिकलेले आहेत, म्हणजे ओव्हर पिकलेले आहेत, कारण ऑलमोस्ट हे पिकून झालेले आहेत आणि म्हणूनच हे स्वस्त होते. 50ला 2 होते. तर आता संध्याकाळच्या स्नॅक्सला पण होतील आणि उद्या सकाळच्या नाश्त्याला पण होईल म्हणून मी घेतले. ना तर मी बऱ्याच वेळा थोडेसे कच्चे बघून घेते, तर हे ब्रेड आणि हे एकत्रच ठेवते म्हणजे ते मला बरं पडेल. आणि फायनली हा जो प्रोडक्ट आपण जो घेतलेला आहे म्हणजे आपली ही जी
काय बोलू शकता, छोटंसं सॉसपॅन म्हणा किंवा चहासाठी किंवा कॉफीसाठी जे आपण भांडं घेतलेलं आहे ते आता तुम्हाला नीट जवळून दाखवते. आणि याचं ना हँडल खरंच खूप मजबूत आहे, कुठेही पोकळ पण नाही आहे आणि त्याला ना ग्रिपसाठी खूप चांगलं आहे, म्हणजे असं पटकन गरम देखील होणार नाही. आणि याचं ना खाली लेबल वगैरे असं काही चिटकवलेलं नाही आहे, पण याच्यावरती ना बरेचसे इन्स्ट्रक्शन त्यांनी लिहिलेलं आहे की स्टेनलेस स्टीलपासून बनलेलं आहे, ट्रायप्लाय आहे, हेवी बॉटम आहे, असं सगळे इन्स्ट्रक्शन लिहिले आहेत. आणि तुम्हाला याचं टोक बघा अगदी व्यवस्थित आहे की ज्याच्याकरून ओतताना प्रॉब्लेम येणार नाही, कारण मग याच्यामधनं चहा किंवा आतमध्ये काही जरी असेल ना कॉफी वगैरे ते तो ओतताना प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे मग त्यांनी असं पुढे थोडंसं टोक दिलेलं आहे, त्याच्याने अगदी ते इझिली कपामध्ये वगैरे आपण ओतू शकतो. तर याची क्वालिटी मला बेस्ट वाटली आणि याची प्राईस 349ला हे मला मिळालेलं आहे ऑफरमध्ये. हे तर तुम्हाला म्हणजे रिजनेबल वाटतं आहे की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हे आवडलं असेल तरी देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे मी ना आता ठेवून बघते की ते कुठल्या शेगडीवर व्यवस्थित राहतं आहे. तर ते मोठ्या शेगडीवर थोडंसं बसत नाही आहे, पण हे जे बाकीचे जे छोटे आहेत ना त्याच्यावर व्यवस्थित बसेल. मोठ्या शेगडीवर पण मला खाली एखादी जाळी वगैरे ठेवायला लागेल, मग मात्र ते पटकन बसेल. अशी एखादी गोष्ट नवीन जेव्हा घरात येते ना तेव्हा खूप एक वेगळाच आनंद वाटत असतो. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजच्या व्हिडिओमध्ये अजून थोडंसं मला शेअर करायचं होतं, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, कारण आताचे पालक आणलेला आहे आणि त्याचबरोबर मी बीट पण आणलेलं आहे. तर बीट आणि पालकाचे मला चिप्स करायचे आहेत, तर ते आजच्या व्हिडिओमधनं म्हणजे मी आता शूट करेन, पण ते या व्हिडिओमध्ये कंटिन्यू नाही करणार. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार. थोडेसे गव्हाच्या पिठाचे पालकाचे चिप्स आणि बीटरूटचे चिप्स असे मला करायचे आहेत, कारण संध्याकाळी बराच वेळा असं होतं ना की सचिनला काहीतरी चहा बरोबर काहीतरी स्नॅक्स हवा असतो. मग त्याला चिवडा म्हणा किंवा नमकीन असं काहीतरी त्याला थोडंसं का होईना पाहिजे असतं. आणि मग मला असा प्रश्न पडतो की प्रत्येक वेळेस मग ते बाहेरून आणून काय खायचं. आणि माझं पण असं झालं ना की आता जवळपास 2-3 महिने मी काही बनवलंच नाही, म्हणजे ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगू जुलै ऑगस्ट पासून असं खूप असं घरात काही मील प्लॅनिंगचं मी असं चिवडा वगैरे काही बनवणं झालं नाही. दिवाळीत जे काही बनवलं असेल तेवढंच, त्याच्यानंतर असं काहीच झालेलं नाहीये. त्याच्यामुळे आता परत ते सगळं नवीन वर्षाची जी सुरुवात आहे त्याच थॉटने माझी झालेली आहे हेल्दी खाण्यापासून. तर म्हटलं ते करूया, पण आजच्या ब्लॉगमधनं ते काही म्हणजे शूट केलं ना मी आणि ॲड केलं तो खूप मोठा व्हिडिओ होतो आणि मग 25-30 मिनिटापेक्षा पण जास्त मोठा होईल. तर म्हणून म्हटलं आज फक्त ते आता मी शूट करून ठेवून देईन, एक उद्या किंवा परवाच्या ब्लॉगमधनं तुम्हाला ते बघायला मिळेल, पण नक्की शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. ऑइल जे आहे तर आता आपण ते असंच ठेवणार आहोत आणि 2 दिवसानंतर मी जेव्हा कसं लावेन आणि त्याचबरोबर आपण काय काळजी घेतली पाहिजे ना ते देखील सांगेन. आणि याचबरोबर स्किनसाठी देखील मी काय काय करते ना त्या पण सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. कारण बऱ्याच वेळा तुमची ती पण कमेंट असते की ताई तुझी स्किन खूप ग्लो दिसते, तू चेहऱ्याला काय करतेस. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा हेअर केअरचा ब्लॉग येईल त्याच्यामध्ये ती पण येईल. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.